खरीप पीक विमा योजनेची माहिती। राज्यामध्ये सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शासन निर्णय हा दिनांक 3 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामुळे अधिसूचित महसूल मंडळात चालू वर्षाचे सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास विमा नुकसान भरपाई लागू होणार आहे। समाविष्ट पिके भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा या 14 पिकांसाठी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार आहे। विमा हप्ता शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या 2% विमा हप्ता भरून सहभाग घ्यावा लागणार आहे। कांदा व कापूस या नगदी पिकांसाठी हा विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या 5% असणार आहे। सदर योजनेत सहभागी होण्याची पात्रता योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक असणे अनिवार्य आहे। जमिनीची कागदपत्रे, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक, आधार संलग्न पेमेंटसाठी आधार क्रमांक बँक खात्यास जोडलेला असणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत करणे अनिवार्य आहे। डिजिटल क्रॉप सर्व्हेमधील पीक व विमा घेतलेले पीक यात तफावत आढळून आली तर डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये नोंदवण्यात आलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे। त्याचबरोबर यामध्ये तफावत असल्यास विमा अर्ज रद्द करण्यात येणार आहे। योजनेत भाग घेण्यासाठी किमान 0.10 हेक्टर पिकाखालील क्षेत्र असणे गरजेचे आहे। कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकांमार्फत योजनेत सहभाग घ्यावा। जर कर्जदार शेतकरी योजनेत सहभाग घेण्यास इच्छुक नसेल तर त्याने विहित मुदतीत कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेत लेखी कळवणे गरजेचे आहे। महत्त्वाचे मुद्दे योजनेत चुकीच्या मार्गाने अर्ज करून गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले तर त्यांना पुढील 5 वर्ष कृषी विषयक योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र म्हणजे CSC धारकाला विमा कंपनी मार्फत अर्ज रक्कम ₹60 देण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना विमा हप्ता रकमेच्या व्यतिरिक्त जादा शुल्क देण्याची गरज नाही। अंतिम मुदत विमा योजनेत भाग घेण्यासाठीची अंतिम मुदत ही 31 जुलै 2026 आहे। अर्ज कसा करावा? केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पीक विमा पोर्टल यावरती ऑनलाईन सहभाग नोंदवता येणार आहे। भाग घेण्यासाठी बँक, सामूहिक सुविधा केंद्र किंवा स्वतः शेतकरी ऑनलाईन अर्ज भरून भाग घेऊ शकतात। अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।